येवला तालुक्यातील चिचोंडी येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यांचं नुकतंच महालखेडा इथं केंद्रस्तरीय इयत्ता 1ली ते 7वी जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा झाल्या। त्यात चिचोंडी येथील धावणे प्रथम क्रमांक, लहान गट चित्रकला द्वितीय क्रमांक, वैयक्तिक नृत्य द्वितीय क्रमांक, स्पेल बी द्वितीय क्रमांक प्राप्त झाले। जिल्हा परिषद अध्यक्ष चषकासाठी केंद्र प्रमुख चंद्रशेखर दंडगव्हाळ, मुख्याध्यापक संतोष बुधवन, उपशिक्षक सुनील बागले यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमासाठी सरपंच कल्पना शिंदे, उपसरपंच राणी गुंजाळ, ग्रामविकास अधिकारी योगेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरू असून हिंदू नागरिकांवर अत्याचार करत टार्गेट केले जाते। भारतीय दूतावासाच्या कार्यालयाला टार्गेट करत हल्ला करण्यात आलाय, मोठी दगडफेक करण्यात आली। बांगलादेशातील या कृत्याचे अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये पडसाद उमटलेत। छावा चौकातून शहराच्या मुख्य मार्गाने सनातन हिंदू संघटनांनी निषेध मोर्चा काढून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात बांगलादेशाचा राष्ट्रध्वज जाळून निषेध करण्यात आला। बांगलादेश मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा आक्रमक घोषणा देण्यात आल्या। यावेळी शहर पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त करण्यात आला होता। आज आपण भारतामध्ये बघत आहे की भारताच्या बाहेर जे हिंदू अल्पसंख्याक आहेत, पाकिस्तान झाला, बांगलादेश झाला, हा हिंदूवर अतोनात अत्याचार करून राहिला। आपण एक किस्सा बघितलेला आहे की हिंदूंना जिवंत जाळण्यात येत आहे। हे अत्याचार कुठपर्यंत सहन करायचे यासाठी आपण भारतभर आंदोलन करत आहे। आज याच आंदोलनाचा भाग म्हणून मूर्तिजापूर येथेही विश्व हिंदू परिषद, सकल हिंदू समाज, सनातन संघटना आणि जेवढे काही हिंदुत्ववादी विचारांचे लोक आहेत, हे सगळ्यांनी मिळून तीव्र आंदोलन केलेलं आहे। जर हे अत्याचार थांबले नाही तर आम्ही भारत सरकारला निवेदन करतो की जर हे अत्याचार थांबले नाही तर याच्याही पेक्षा कडक जे काही कारवाई करता येईल ते आम्ही करू आणि थेट बांगलादेशमध्ये जाऊन याचं प्रत्युत्तर देऊ। त्यासाठी भारत सरकारने ठोस पावले उचलावी एवढंच मी विनंती करतो। जय श्रीराम। जय श्रीराम संघटनातर्फे व तमाम हिंदू प्रेमीतर्फे बांगलादेश विरुद्ध निषेध मोर्चा काढण्यात आला। या निषेध मोर्चामध्ये सर्व हिंदू प्रेमी आणि हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। मी आणि माझ्यासोबत माझा मित्र परिवार, स्वतः हिंदू संघटना सर्वांनी आज निषेध मोर्चा काढून बांगलादेश विरुद्ध आज पुकार केलेला आहे। हा पुकार म्हणजे बांगलादेशमध्ये होणारा हिंदूंवर अत्याचार हा सहन केला जाणार नाही। त्यानंतर जरी अत्याचार होत असेल तर आम्ही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरू, हा त्यांना कडक निंदा करून त्याचा निषेध करतो। मंगळूरपीर तालुक्यातील नागी इथं 24 डिसेंबरच्या रात्री 3 ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या। अज्ञात चोरट्यांनी घराचे दरवाजे, कडी कोयंडे तोडून 9,35,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना चोरट्यांनी मोहन रामदास राऊत यांच्या घरात शिताफीनं प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकर फोडलं आणि त्यातील 4,50,000 रुपये किमतीचे 90 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 30,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 4,80,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। त्याच रात्री राजेश अमृतराव राऊत यांच्या घरातून 2,80,000 रुपये किमतीचे 56 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 3,000 रुपये रोख, तर प्रदीप उर्फ दीपक विठ्ठलराव राऊत यांच्या घरातून 1,65,000 रुपये किमतीचे 33 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 7,500 रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले। या प्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केलाय। उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर, ठाणेदार किशोर शेळके, श्वान पथक आणि ठसे तज्ञांनी घटनास्थळी भेट दिली। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। निजामाबाद ते जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग 63 हा गडचिरोली जिल्ह्यातील शेवटचा टोक असलेल्या सिरोंचा तालुका अंतर्गत 60 किलोमीटर लागून आहे। हा महामार्ग दर पावसाळ्यात गोदावरी नदीला पूर आला की बंद पडतो। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ट्रक फसून वाहतूक कोंडी होते। फसलेल्या गाड्यांना जेसीबीने काढावं लागतं। असर अली मुख्य चौकात मोठमोठे खड्डे पडलेत। या महामार्गावरील खड्ड्यांमुळे दुचाकींना जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागते। अनेक दुचाकीस्वार खाली पडून गंभीर जखमी झालेत। हा महामार्ग तेलंगणा, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या 3 राज्यांना जोडणारा असून या परिसरातील 100हून अधिक गावातील नागरिकांना याच मार्गाने मार्गक्रमण करावं लागतं। लवकरात लवकर बांधकाम विभागाने लक्ष देऊन पक्का रोड बनवावा अशी मागणी सत्यम जंगम यांनी केली आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वर निजामाबाद टू जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग आहे। हा रोड 3 राज्यांना जोडणारा रोड असून या रोडवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यामुळे या रहदारीवर अनेक अपघात होऊन अनेक लोकांचे हातपाय तुटले आहेत।
या संबंधित विषयावर आपण सोमनपल्लीचे दलित आघाडी समाजाचे जिल्हाध्यक्ष सत्यम जनयाम यांच्याशी सविस्तर जाणून घेऊ. या रोडवर काय काय घडले आहे आतापर्यंत. ये 5 साल पहले जगदलपुर टू निजामाबाद हाईवे रोड 63 मार्गा हाईवे रोड बन गया. ये रोड बनने के बाद अभी भी बहुत डैमेज हो गया. ये आसरेली से पातागुड़म पट्टनम सिरवांचा ये बीच में बहुत डेंजरस ऐसा खड्डा, ये खड्डा भी बहुत डैमेज हो गया है रोड. इसलिए ये जॉब पर्पस सिरवांचा टू आसरेली ये कोरला पातागुड़म किस्टापल्ली रमेशगूडम युवा लोग जॉब पर्पस लोग कुछ ना कुछ इमरजेंसी दवाखाना पर्पस आने जाने के लिए 24 आवर्स रास्ता ये आते जाते ये रनिंग में रहता वो लोग. इसीलिए रात में लाइट फोकस नहीं दिख रहा है. ये बहुत ज़्यादा खड्डा इसीलिए गिर जा रहा है. ये लोग हाथ पैर ज़्यादा टूट जा रहा है. वो लोग ज़्यादा केसेस निकल रहा है ये रोड पे. वो डेंजरस गिर जा रहा है. 4 व्हीलर भी मैं 2-3 ट्रक को देखा वो भी रोड पास में गिर गया. बहुत डेंजरस. वो नाला का तरफ भी कोई ट्रक भी गिर गया. अभी 2 व्हीलर भी ज़्यादा गिर जा रहा है. उसको देखने वाला कोई नाही. एकंदरीत या रोडवर अनेक अपघात होऊन अनेक लोकांचे प्राण गेले आहे. तरी संबंधित PW विभाग याकडे दुर्लक्ष करीत असून या रोडकडे लक्ष देणारे कोणी नाही असे या लोकांचे म्हणणे आहे. देवेंद्र कुमार रंगवार, प्रतिनिधी न्यूज 24 सिरोंचा गडचिरोली. कत्तलीकरिता नेण्यात येत असलेल्या 2 गुरांची अकोट ग्रामीण पोलिसांनी सुटका केली आहे. या प्रकरणी वाहनासह 2,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अंजनगाववरून अकोटकडे एका 4-चाकी वाहनात 2 गुरांना नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून दिवठाणा फाटा इथं नाकेबंदी केली असता वाहनाचा चालक अशफाक मुश्ताक याला ताब्यात घेत वाहनाची तपासणी करण्यात आली. वाहनामध्ये 2 गुरे आढळली. पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येते. मूर्तिजापूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा ताफा दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांचा त्रासही त्यानुसार वाढत चाललाय. शहरातील मुख्य बाजारपेठ, शैक्षणिक संस्था परिसर, रुग्णालय रस्ता तसंच रहिवासी भागांमध्ये या कुत्र्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ दिसते. या ठिकाणी लहान मुले आणि महिलांवर अंगावर भटके कुत्रे धावून येण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नेमकी उपाययोजना कधी केली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नगर परिषदेकडून पकड मोहीम, लसीकरण आणि निर्बंधात्मक उपाययोजना राबवण्यात येणार की नाही याची प्रतीक्षा शहरवासीय करत आहेत. वेळेत योग्य पावलं न उचलल्यास परिस्थिती आणखी गंभीर रूप धारण करेल अशी भीती नागरिकांना आहे. कन्नड तालुक्यातील आदर्श गाव पुरस्काराच्या दिशेने वाटचाल करत असलेले सारोळा येथील ग्रामपंचायतीने श्रमदानातून वनराई बंधारा बांधलाय. सलग दुसऱ्या वर्षी टँकरमुक्त गाव राहण्यासाठी गावाच्या पाणी पुरवठ्याच्या विहिरींना पाणी पातळी टिकून राहावी यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ महिला भगिनी यांनी अंजना नदी पात्रातील विहिरीजवळ भव्य वनराई बंधारा बांधलाय. त्यामुळे लाखो लिटर पाणी साचलंय. गावाजवळील नदीवर असलेला केटीवेअर अतिवृष्टीमुळे वाहून गेला. त्यामुळे पाणी अडवण्याचं साधन नाही. त्यामुळे आम्ही नदीवर श्रमदानातून वनराई बंधारा बांधून पाणी अडवलंय असं सरपंच सविताबाई जंगले आणि ग्रामविकास अधिकारी अशोक काळे यांनी सांगितलंय. उपसरपंच भागवत बिगोत, सदस्य आणि गाव पदाधिकारी, महिला भगिनी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन श्रमदान केलंय. ग्रामपंचायत सारोळा येथे अंजना नदीमध्ये आज श्रमदानातून वनराई बांधण्याचे काम चालू आहे. मागच्या वर्षी पण आम्ही या नदीवर वनराई बंधारा बांधला होता आणि त्यामुळं आम्हाला पाणी टंचाई मागच्या वर्षी भासली नाही. 2 वर्षापासून आम्ही सतत हा वनराई बंधारा या ठिकाणी करत आहे. या नदीवर कोल्हापुरी बांध होता, तो अतिवृष्टीमुळं फुटून वाहून गेला आणि तेव्हापासून गावाला पाण्याची टंचाई निर्माण होत होती. ती टंचाई टंचाई दूर करण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान योजनेअंतर्गत आज आम्ही हे श्रमदान या ठिकाणी करीत आहोत आणि आपण पाहत आहात या ठिकाणी भरपूर असा जलसाठा आम्ही इथं निर्माण केलेला आहे. राहणार सारोळगावची मी सरपंच आहे आणि मुख्यमंत्री समृद्ध अभियान अंतर्गत आम्ही आज वनराई बंधाऱ्याचं काम करतो आहे.
सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने एकता करून आम्ही पाण्याची टंचाई मुक्त करण्यासाठी टंचाई मुक्त करण्यासाठी आज हा वनराई कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. आणि 2024मध्ये सुद्धा आम्ही एक वनराई बंधाऱ्याचं काम केलं होतं. त्यामुळे आम्हाला 2025मध्ये पाण्याची टंचाई म्हणजे उन्हाळ्यामध्ये भासली नाही आणि त्यामुळेच आम्ही आता परत 2025मध्ये हा बंधारा बांधतोय, जेणेकरून पुढे आम्हाला 2026मध्ये पाण्याची टंचाई भासणार नाही. भोकरदन इथं दानापूर मार्गे अवैध गुटखा घेऊन वाहन येत असल्याची गुप्त माहिती भोकरदन पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून भोकरदन पोलिसांनी दानापूर ते भोकरदन मार्गावर रात्रीच्या सुमारास बोलेरो मॅक्स पिकअप वाहन थांबवलं. त्या गाडीची चौकशी केली असता गाडीमध्ये अवैधरित्या गुटखा वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आलं. या कारवाईत सुमारे 32,64,800 रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला. भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी विचारणा केली असता हा माल फिरोज खान महमूद खान यांना पुरवण्यासाठी घेऊन जात असल्याचं सांगितलं. यावरून बिडवे यांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्या विरुद्ध औषधी प्रशासन नियमाप्रमाणे गुन्हा दाखल केलाय. मातृतीर्थ सिंदखेड राजा इथं आयोजित कार्यक्रमात शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे यांचा भारत गौरव गुरुजन डॉक्टर अब्दुल अहमद बाबा मेमोरियल सेवारत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील अनेक मान्यवरांना यावेळी पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना बालाजी सोसे यांनी मनापासून आणि ठाम शब्दात आपली भूमिका मांडली. हा पुरस्कार माझा वैयक्तिक नाही, हा त्या शेतकऱ्यांचा आहे जे आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले, उपोषण केले, आंदोलनात उभे राहिले आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, असं बालाजी सोसे म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी आजपर्यंत रस्त्यावर उतरलोय आणि जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत उतरतच राहीन. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा कोणी प्रयत्न केला तर मी तो आवाज बनून उभा राहीन. शेतकऱ्यांचे प्रश्न, वेदना आणि हक्क सरकार दरबारी ठामपणे मांडत राहीन, असंही सोसे म्हणाले. हा पुरस्कार थांबण्यासाठी नसून अधिक जबाबदारीनं, अधिक ताकदीनं आणि अधिक जिद्दीनं शेतकरी प्रश्नांसाठी लढण्याची प्रेरणा देणारा असल्याचं त्यांनी सांगितलंय. शेतकरी सुखी, स्वाभिमानी आणि सक्षम व्हावा हेच शेतकरी योद्धा कृती समितीचे अंतिम ध्येय असून त्या दिशेने लढा सुरूच राहील, असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केलाय. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज धुळे शहरातील जेल रोड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या चाचणी आणि मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतींना माजी मंत्री अनिल पाटील, धुळे शहराचे माजी आमदार फारुख शाह, कैलास चौधरी आणि जोसेफ मलबारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अनिल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपकडे युतीचा प्रस्ताव दिला आहे. मात्र अद्याप भाजपकडून कोणताही ठोस प्रतिसाद आलेला नाही. तसंच आमच्याकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्यानं उमेदवारांची चाचणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. महानगरपालिका निवडणुकीत सर्वप्रथम युती धर्म पाळण्याचा आमचा प्रयत्न राहील. मात्र जर युती झाली नाही तर मैत्रीपूर्ण लढत लढण्यासाठीही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पूर्णपणे सज्ज आहे, असं त्यांनी सांगितलंय. आमच्या धुळे महापालिकेच्या संदर्भात आज मुलाखती आम्ही आज या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत आणि त्या मुलाखतीच्या माध्यमातून आज कालपर्यंत आमच्याकडे 240 अर्ज होते दुपारपर्यंत. आता जवळपास 280 उमेदवारी अर्ज आमच्याकडनं घेऊन पण गेलेले आणि भरलेले पण आहेत. आज मुलाखती घेतल्यानंतर उद्या दिवसभरापर्यंत जितके मुलाखती होतील, काही काळ मी थांबेल, काही काळ आमची एक समिती, ती समितीच्या माध्यमातून त्या मुलाखती चालतील आणि परवापर्यंत उमेदवारांचं चयन करून 29 तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही आमची फिगर क्लिअर करू. युतीसाठी आम्ही प्रस्ताव दिलेला आहे, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती चर्चा झाली नाही किंवा अजूनपर्यंत त्या प्रस्तावाला त्यांनी पाहिजे तसा अजून प्रतिसाद दिलेला नाही. त्याच्यामुळे युती करणं हे प्रथम कर्तव्य होतं. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रस्ताव दिलेला आहे, पण अजून चर्चा काही झालेली नाही त्याच्यात. भाजपचा आणि शिवसेनेच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहे. त्या बैठका राष्ट्रवादीला कुठेतरी आमची महायुती आहे. महायुतीचा पहिला प्रयत्न असणार आहे, पण कार्यकर्त्यांचा लोंढा एवढा मोठा आहे प्रत्येक पक्षाकडे, त्यामुळेच कदाचित थोडंसं मागे पुढे होऊ शकतं. तरी मैत्रीपूर्ण जर का लढवायची वेळ आली तर तसं करावं लागतं. स्थानिक परिस्थिती, उमेदवारांची मागणी हे जर का बघितलं
तर युतीमध्ये लढवणं आमचं प्रथम कर्तव्य आहे, पण अजूनपर्यंत त्याच्यावरती फार काही चर्चा झालेली नाहीये. कोणत्या नेत्यांकडनं? मी या जिल्ह्याचा प्रभारी आहे. मी जो नारा दिला ना तो अंतिम नारा असेल. समजा जर का युतीचा आमचा प्रयत्न आहे, मला प्रदेशावरून समजा जर का निरीक्षक म्हणून इथं पाठवलं असेल, जबाबदारी जर का दिली असेल, तर युतीची चर्चा माझ्याच माध्यमातून झाली पाहिजे. मी तो करण्याचा प्रयत्न करतोय. त्यात सायझेबल जागा जर का आम्हाला मिळाल्या तर प्रथम प्राधान्य आमचं युतीला असणार आहे. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.